सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सभापतींसह संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जाहीर प्रवेश केला आहे. काँग्रेसचे स्वर्गीय माजी मंत्री पतंगराव कदम, स्वर्गीय माजी मंत्री मदनभाऊ पाटील, काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील, काँग्रेस आमदार विक्रम सावंत तसेच भाजपचे नेते अजितराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती. सर्व संचालक मंडळ काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीमध्ये कार्यरत होते. या संचालक मंडळाचा कार्यकाळ नुकताच गेल्या महिन्यात संपला होता आणि त्यानंतर बाजार समितीवर राज्य शासनाकडून प्रशासन नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर यातील काही संचालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान याबाबतचा निर्णय हा राज्य शासन आणि पणन खात्याच्या अंतर्गत येऊन ठेपला होता. तर खात्याची प्रभारी जबाबदारी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे होती. त्यामुळे संचालक मंडळाने जयंत पाटील यांना कार्यकाळ वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर जयंत पाटील यांनी पणन खात्याच्या माध्यमातून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासक हटवत विद्यमान संचालक मंडळांना मुदतवाढ दिली. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभापती दिनकर पाटील यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 10 संचालकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या या संचालक मंडळांनी काँग्रेस पक्षावर आगपाकड करत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सभापती दिनकर पाटील आणि संचालक मंडळाने काँग्रेसच्या नेतृत्वावर आगपाकड करत पक्षात पक्ष पातळीवर कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. न्यूज लाईव्ह मराठीसाठी मोहसिन मुजावर, सांगली.